शेवटी त्यांना राग आला आणि हे म्हणजे आमच्या सिद्धमान आहेत षडयंत्र रचले म्हटले, आम्हाला पहिला मान देऊन आमचा अपमान केलाय, रागात म्हणून असं साईडला उभे हे विषय भूगले ह्यांना पण येऊच नाही, त्यांना मग सगळं तेच नाही जाते देवाला कोण कामका बांधलं, देव ते देवच असतात. तुम्ही काय केलं असं पट्टी बसल्या तुम्ही काय केलं काय या आपल्या ताटातल्या पुढच्या तोंडात घातला केलं तो पुढचा तो असतो ह्याच्या तोंडात हे त्या काळामध्ये हिंदू ऐकून असतो, आम्ही जर दुसऱ्याच्या तोंडामध्ये घातलं तर आमच्या तोंडामध्ये कोणीतरी घालतो, आम्ही कोणाच्या तोंडामध्ये जर घातलं नाही तर आमच्या तोंडात घातच राहते. म्हणून हा वस्तू कार्यक्रम एवढ्यासाठी आहे की तुम्हाला सांगतो आपण दुसऱ्याला जर जीव घालला तर आपल्याला जीव घालतो. आज तुम्ही आज महिनाभर 6 वर्ष जर तुम्ही जीव घालायला लागलाय तुम्हाला भगवंत जीव घालतोय आणि कार्यक्रम आहे ते मनुष्याला निर्माण करण्याचं, मनुष्याचं दाखवून जागृत करायचं, मनुष्यामध्ये असणारा मनुष्य धर्म जो आहे तो जागृत करण्यासाठी हा कार्यक्रम आहे. नक्की तुम्हाला स्वतःला शिक्षण मंदिर बांधण्यासाठी मंदिर किती जर बांधलं तर उपयोगाचं नाही आहे. मंदिर बांधून जर तुम्ही तुमच्यामध्ये जर भांडण करत असाल हे माझं मंदिर आहे, हे माझं मंदिर आहे, हे त्या मंदिरामध्ये मी जात नाही, या मंदिरामध्ये मी जात नाही, अशी तर भावना असेल तर मंदिर बांधून उपयोगच नाही. म्हणून कबीरदास काय म्हणतात, मंदिर तोडो मस्जिद तोडो मगर किसी का दिल मत तोडो. हे सगळं करायचं कशासाठी की सर्वांच्या मनामध्ये भक्ती निर्माण व्हायला पाहिजे, प्रेम निर्माण व्हायला पाहिजे आणि सर्वांच्या मनामध्ये माझा भाव, आपुलकी भाव निर्माण व्हायला पाहिजे. हा माझा आहे. तर बसेश्वरी म्हटलं की नारायण असते की ही भावना निर्माण होण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मठ, मंदिर, मस्जिद, चर्च ही कशासाठी निर्माण झाली की मनुष्याला मनुष्यासारखं वागण्यासाठी आणि मनुष्यासारखं बघण्यासाठी निर्माण झालेले आहे, न की एकामेकामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी नाही. आणि म्हणून हे शिकून घेण्यासाठी हा 28 वर्षाचा चाललेला आहे. आणि मल्लिकार्जुन संत शिलांना म्हटलेलं आहे ಎಲ್ಲ ಪೂರ್ಣಾಂಶ ಮಾಡಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಗುರಿ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿನ ಸ್ಥಾಪನಾ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಬಿಟ್ಟರು ಇವರು ಈ ಕಡೆ ಹೊರಗೆ ಬರಂಗಿಲ್ಲ. ಇವರು ಬರಂಗಿಲ್ಲ ಏಕಸ್ತಾ ದಿನೇ म्हणून याला सवय लाव रसने सवय लाव. एकदा अंगवाडी जर पडलं त्याच्या बापाला सोडलं नको म्हटलं तर तिकडे पळते. आणि यासाठी तर असा ना भूतोल न व्यवस्थित असा कुठल्या गावामध्ये पण झालेला आहे, कुठल्या मठामध्ये झालेला आहे, कुठल्या मंदिरामध्ये झालेला आहे. हे आगळा वेगळा इतिहास आज तुमच्या या मुसळी गावामध्ये निर्माण झालेला आहे. हे सर्वात आणि याच्यासाठी खरोखरच तुम्ही सर्वांनी जागृत राहायला पाहिजे, यायला पाहिजे. आणि हे केवळ आणि विचार करायला मगाशीपासून आता विचार करत बसलोय 6 वर्षापूर्वी सगळे की मल्लिकार्जुन निर्माण आला इथे झाला, अजून मल्लिकार्जुन इथं आला नाही. हे मंदिर मूर्ती मल्लिकार्जुन मंदिर सगळीकडे मल्लिकार्जुन आला नाही, अजून येणार आहे. तुम्ही विचार करायला मल्लिकार्जुन अजून येणार आहे तर असं चालेल काम. मल्लिकार्जुन आल्यावर तर काय विचारायचं कधी करायचं त्यावर मला तर वाटतं की सगळं जग ज्या ठिकाणी येते काही पूर्ण असतं कारण जगातून पंचाच्या या ठिकाणी येणार असलं जग येणारच आहे. म्हणजे मल्लिकार्जुन आल्यानंतर हे वैभव काय ते शब्दामध्ये न सांगण्यासारखं आहे, ते डोळ्यामध्ये सामावणार नाही आहे, मनामध्ये सामावणार नाही. असं तो विशाल स्वरूप विशाल कार्यक्रम आज मला याच देवी याच डोळा पाहायला मिळणार आहे. म्हणून तुमच्या आजच्यासारखा भाग्यवंत या जगामध्ये कोणी नाही. अनंत जन्मीच्या ज्यालाही सुखवतो तोच सेवक होईल. अनेक जन्माचं पुण्य करून तुम्ही आलेला आहे म्हणून हा सोहळा तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणून कोणीही चुकवू नका. तुम्हाला पूर्ण रूपेण त्या मल्लिकार्जुन